नमस्कार, मी राहुल कुलकर्णी पुन्हा एकदा नव्या पुस्तकाच्या शोधात. आणि मला आनंद आहे की आम्ही पुस्तकांची जी मालिका करत आहोत त्याला फारच उत्तम प्रतिसाद तुमचा आहे. माझी महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती, माझी शिपाईगिरी ह्या पुस्तकाचं पुन्हा नव्याने लोकार्पण झालेलं आहे कोल्हापूरमध्ये. लेफ्टनंट जनरल SP थोरात ह्यांचं हे तसं आत्मचरित्र. आणि आत्ताची जी मुलाखत आहे ती नव्या राजकीय परिप्रेक्ष्यामध्ये कृपया बघू नका. जर चिनी संस्कृती 5-10 वर्षाची आहे आणि त्याचं धोरणसुद्धा पुढच्या कित्येक वर्षाचं असेल तर भारतासमोरचं नेमकं आव्हान काय आहे हे समजून घेण्यासाठी मला हे पुस्तक फार उपयुक्त वाटतं. आणि माझ्या ज्या डॉक्युमेंटरीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, मी सेलापासला 14,000 फुटापासून 21,000 फुटापर्यंतचा प्रवास करत भारत आणि चीन ह्या दोन देशादरम्यानचं 1962चं युद्ध कसं लढलं गेलं आणि त्यातनं आपला कसा पराभव झाला, फॉरवर्ड पॉलिसी, त्याचं जे विश्लेषण केलं तेही तुम्हाला खूप आवडलं. आणि त्याच्यासाठी मला थोरात सरांचे संदर्भ खूप उपयोगाला आले होते. जनरल पित्रे यांची प्रदीर्घ मुलाखत तुम्ही त्या डॉक्युमेंटरीमध्ये पाहिली. आणि ह्या पुस्तकाचं विश्लेषण करत असतानासुद्धा चीन ह्या विषयावरती पृष्ठ क्रमांक 207 पासून पुढची 12 पानं चीन ह्या संदर्भात फॉरवर्ड पॉलिसीच्या अनुषंगाने बराच उहापोह केला आहे. तत्कालीन पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावरती असलेला युरोपियन विचाराचा पगडा आणि त्यांचा एकूणच मानवतावादी दृष्टिकोन हा आजच्या परिप्रेक्ष्यामध्ये तपासायची खरोखर गरज नाही. कृष्ण मेनन यांचं त्यावेळेचं वर्तन, कौल हे कसे वागले, हे ज्यांना इतिहासाचा अभ्यास करायचा त्यांनी खरोखर पाहावं. अत्यंत बेजबाबदार संरक्षण मंत्री देशाचं किती वाटोळं करू शकतो हे तेव्हा ते दिसलं. आणि ह्या पुस्तकाचं विश्लेषण करण्यासाठी लेफ्टनंट जनरल SP थोरात सरांचे चिरंजीव, महाराष्ट्राचं उत्तुंग असं व्यक्तिमत्व श्री यशवंत थोरात आपल्यासोबत आहेत. सर, मी ह्या पुस्तकाचा चीनचं आव्हान ह्याच्यातला संपूर्ण भाग वाचल्यानंतर मला असं वाटलं की याच्यातल्या शेवटच्या वाक्याने आपण सुरुवात करायला हवी. मला पंतप्रधान नेहरूंची नाराजी ओढावून घ्यावी लागली व सरसेनापती होण्याच्या आशेवरती पाणी सोडावं लागलं. खरं एक खरं सांगणं पटलं नाही पंतप्रधानांसोबत. काय म्हणलं? खरं सांगणं पटलं नाही पंतप्रधान. साहेब, मी तुम्हाला थोडंसं आणखीन एक पानावर कॉन्सन्ट्रेट करायला लावतो. प्लीज. की हे वाचा. जेव्हा सत्यमेव जयते. हां, राहुल साहेब, आपण व्हॉट इज द क्वेश्चन दॅट यू वॉन्ट मी टू आन्सर? नथिंग. तेव्हा फॉरवर्ड पॉलिसीमधल्या चुका SP थोरात सरांनी ज्या लक्षात आणून दिल्या, जी, तेव्हाच्या पंतप्रधानाचं खरंच आकलन चुकलं की कृष्ण मेननच्या इन्फ्लुएन्समध्ये खूप जास्त आहेत पंतप्रधान? साहेब, पंतप्रधानांना वाटत होता की चीन हमला करणार नाही. आर्मीनं त्यांना सतत सांगितल्यानंतर देखील त्यानं त्याच्यावर लक्ष दिलं नाही. जनरल साहेबांना एकदा मेनन साहेबांना सांगितलं की साहेब, दी रिफर्बिशमेंट ऑफ दी आर्मी विल रिक्वायर 500 crores. ते म्हणले, जनरल तुम्ही काय बोलताय? आय कॅन विन दी चायनीज इन 500 words. तुम्हाला 500 कोटी कशाला पाहिजेत? दिस वॉज दी ॲटिट्यूड, राहुल साहेब. ही ॲटिट्यूड होती त्या काळात. पण फॉरवर्ड पॉलिसी खरोखरच चुकीची होती का नाही ह्याच्यावर 1 मिनिट आपण बोललं पाहिजे. जरूर. फॉरवर्ड पॉलिसी काय होती? की सीमेवर चौक्या बसवायच्या आणि जर चीननं आक्रमण केला तर त्याचा सामना सरहद्दीवर करायचा. तत्वतः हे ठीक आहे, पण आमची लाईन्स ऑफ सप्लाय नव्हते, आमची लाईन्स ऑफ कम्युनिकेशन नव्हती, आमच्याकडं रसद नव्हती, कपडे नव्हते, आर्म्स नव्हत्या, ॲम्युनिशन नव्हते. असं सगळं असताना जनरल थोरातांना सुचवला होता की कुठल्याही युद्धात जिथं बॉर्डर 3000 किलोमीटरचं आहे तिथं एनिमी कुठेही अटॅक करू शकतो.
आणि डिफेंडर 3000 किलोमीटर डिफेंड करू शकत नाही कधी. सो इन एनी अटॅक एनिमी विल ऑलवेज हॅव द बॅलन्स ऑफ ॲडव्हान्टेज. म्हणून त्यानं थोरात डिफेन्स लाईनचा कॉन्सेप्ट केला. एकदा गोव्यातनं येताना मी घाटातून येत होतो. का कोणा ठाऊक माझ्या विचार आला की थोरात वॉज ॲक्च्युली थिंकिंग लाईक ए टिपिकल मराठा, की शत्रूला येऊ द्यात. एकदा शत्रू आत आला की त्याचे कम्युनिकेशन तुटणार. एकदा कम्युनिकेशन तुटले की आम्ही त्याच्यावर पाठीमागनं हल्ला करू आणि त्याला तिथं मारू. दिस वॉज अ टिपिकल मराठा पॉलिसी. गुरिल्ला वॉरफेअर. थोरात आपल्या 9 सप्टेंबरच्या पत्रात लिहितात पंतप्रधानांना की ह्याच्यासाठी देशला प्रिपेअर केलं पाहिजे की कुणीही जर आमच्यावर आक्रमण केला तर पहिला ॲडव्हान्टेज त्याला मिळेल. म्हणून तुमची जबाबदारी आहे देशाला तयार करायची की बाबा असं होण्याची शक्यता आहे, घाबरू नका, आम्ही त्यांना येऊ देणार नाही. बट मेनन वॉज अँड कॉल वॉज डीपली कमिटेड टू फॉरवर्ड पॉलिसी. आणि ते एक इंटरेस्टिंग गोष्ट मी सांगतो. थोरातनं जाऊन चीफ तिमायाला सांगितलं की असं आहे. तिमाया आणि थोरात एक होते ह्या बाबतीत. आणि थोरातांनी तिमायाला सांगितलं की तिमाया साहेब मी हे अंमलात आणणार नाही. तर ते म्हणले थोरात तुला माहीत आहे की ह्याची किंमत तुला किती मोजावी लागणार. माहीत आहे म्हणले, पण माझा विश्वास आहे की मेननमध्ये हिंमत नाही मला लेखी द्यायला. आणि तसंच झालं. आणि जोपर्यंत थोरात होते फॉरवर्ड पॉलिसी इम्प्लिमेंट झाली नाही. ज्या दिवशी ते गेले त्यानं चौक्या बांधल्या, त्याच्यात आर्म्स नव्हते, ॲम्युनेशन नव्हते. आणि जेव्हा हल्ला आला तेव्हा तुम्हाला माहीत आहे काय झालं. साध्या कपड्यात गेले होते आपल्या. बंगळुरूवरून टीम आपल्या हलवल्या. त्यांना तिथली परिस्थिती माहिती नाही, तिथली थंडी माहिती नाही. आणि आपण तर तिथं गेलेलो आहात. ऑक्सिजन ॲक्लिमेटायझेशनची प्रोसेस नाही झाली तुमची. पण थोरातांना जी किंमत मोजवली, इतिहासाचं पान हे पुन्हा पुन्हा तुम्ही चाललं पाहिजे, कारण तुम्हाला नव्याने विद्यमान स्थितीचं आकलन व्हायला मदत होते. म्हणून पुन्हा मी तेच सांगितलं की राजकीय परिप्रेक्ष्यामध्ये आत्ताच्या तुम्ही कृपया ह्याचं विश्लेषण करू नका, इतिहासाचं आकलन म्हणून करा. पण त्याची किंमत त्यांना भोगावी लागली थोरातांना. सत्य बोलल्याची. जेव्हा काल आपण लॉन्चला होता ते मी आपल्याला काल सांगितलं होतं एक वाक्य की जेव्हा त्यांना परत बोलवलं गेलं, यशवंतरावांचा फोन आला. आणि त्यांना का परत बोलवलं गेलं, कारण नाथपै आणि राम मनोहर लोहिया सारखे लोकांना पंतप्रधानाची त्यांना विचारलं की यू हॅव टू रिकॉल थोरात. पंतप्रधान पार्लमेंटमध्ये म्हणाले ठीक आहे, जर मी थोरातांना बोलवलं तर काय होईल. आणि राम मनोहर हाऊसमध्ये म्हणाले काय विशेष फरक पडणार नाही पंतप्रधान, पण तुमच्या जनरल सारखे पळून येणारे ही माणसं नाही. जेव्हा त्यांना बोलवलं तेव्हा त्यांना विचारलं की थोरात ही कैसे हुआ, आप तो उधर थे. ते म्हणले ठीक आहे साहेब, हे जरा वाचा ना. वाचलं, रागवले, मला दाखवला नाही तुम्ही. ते म्हटलं मला का प्रश्न विचारताय, ज्यांना विचारायचं त्यांना विचारा. म्हटले थोरात, यू महाराष्ट्रीयन्स आर लाईक म्युल्स. एरवी तुम्ही अगदी डोसाईल असताय, पण एकदा तुम्ही आपले पाय जमून धरले की तुम्हाला हलवणं अशक्य असते. तर जनरल साहेब म्हणाले सर, इज दॅट अ बॅड थिंग वेन यू आर राईट. नाही म्हणले थोरात, इट्स नॉट बॅड, इट इज इरिटेटिंग. एक इंटरेस्टिंग आहे थोरातांच्या ह्याच्यामध्ये की साधारण धारणा अशी होती की अक्साई चीनमधला जो रस्ता आहे जे तो चीनी रेडिओनी किंवा तत्सम जी कुठली माध्यमं असतील त्याच्यातनं सांगेपर्यंत आपल्याला त्याची कल्पनाच नव्हती. बट विच इज नॉट ट्रू. अक्साई चीनमध्ये IBचे रिपोर्ट्स आहेत तुमच्याकडे, तेव्हा IB होती माझ्या. तर तेव्हा थोरातांनी लिहिलंय की असं काहीतरी चीन करतं आहे, याचे इनपुट्स होते आपल्याकडे होते. वी वर इग्नोरंट. बट was there somebody to listen to it, राहुल साहेब?
आर्मी दोन्ही. आणि डॅडींचं दुःख एवढंच होतं की एक आर्मीचं लष्कर प्रमुख, एक आर्मी कमांडर, 2 माणसं जाऊन सांगतात की साहेब असं आहे, आणि तुम्ही त्यांना हिअरिंग देत नाही, म्हणजे काय आहे. ही वॉज व्हेरी अपसेट दॅट वाय इज द गव्हर्नमेंट नॉट लिसनिंग एट ऑल. And some people say it is because perhaps Panditji wanted a Nobel Peace Prize. Oh, that's very sure. तुम्ही तुमच्या वडिलांची, कारण तुमच्या दोघात जवळपास 40-41 वर्षाचं अंतर. जी. तुम्ही कधी ह्या विषयावरती, कारण मला माहीत नाही, तुमचे वडील 92ला गेले इफ आय एम करेक्ट, जी. तर तेव्हापर्यंत तुमची समज 72ला तुम्ही RBIमध्ये आलात. जी. बरंचसं अंतर आहे. त्या काळात कधी तुम्ही इतक्या सविस्तरपणे वडिलांशी ह्या विशिष्ट विषयावरती कधी बोललो. येस. आणि माझा खेदही आहे आणि खंतही आहे की ही वॉज सच ए पर्सन. ते नेहमी म्हणायचे की भैया, इतिहासाला रागवून बघायचं नसते, शांतपणे बघायचं असते. सो आय आस्क्ड हिम की तुम्ही मग वाय डिड इट हॅपन. ते म्हटले आता काय, व्हॉट इज टू बी डन, वी हॅड टोल्ड देम. बट ट्रूथ इज, राहुल, दॅट वेन थोरात वेंट टू ईस्टर्न कमांड, आणि त्यावेळी ईस्टर्न कमांड 2 कमांड होते, सेंट्रल आणि ईस्टर्नचा समावेश 1 कमांड होती. इट वॉज द लार्जेस्ट कमांड. वेन थोरात वेंट देअर, ही रिअलाइज्ड की निफा जो प्रांत आहे तो आपल्या खाली नाहीच, आसाम रायफल्सकडे आहे. मग जाऊन त्यानं लष्कर प्रमुखला सांगितलं की साहेब हे चुकीचं आहे, याला आर्मीच्या खाली घ्या. राईट. आपल्या प्रेक्षकांसाठी मी थोडासा खुलासा करतो. आसाम रायफल्स ही काही संरक्षण दलाशी निगडीत असलेली, पूर्णपणे संरक्षणाची जबाबदारी असलेली ऑर्गनायझेशन नव्हती, आय एम करेक्ट. आणि तेव्हा नेफा, आता ज्याला 7 सिस्टर म्हणतो, किंवा आपला भारताचा असा भाग की जो आत्ताही राजनैतिक आणि भूराजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे, ते लष्कराच्या ताब्यातच नव्हतं. आणि हे जनरल थोरात यांच्या पहिल्यांदा लक्षात आलं, आणि जनरल थोरात यांनी स्वतः पुढाकार घेऊन, त्यांना कोणी सांगितलेलं नाही आहे की अशा पद्धतीनं चीनचा संभावित हल्ला आपल्यावरती झाला तर आपल्याला काय करायला हवं, हे स्वतः त्यांनी लिहिलं आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवलं, संरक्षण मंत्र्यांना कळवलं. पंतप्रधानांना त्यांनी ते दाखवलंच नाही. पण एक असं मला दिसतं की समजा ते दाखवलंही असतं तर पंतप्रधानांचा पंचजन्याच्या, येस, त्यांचा असा स्वतःचा समज आहे की चोईन लायबरोबर माझे जे काही संबंध आहेत, पंचजन्य जे काही झालं आहे, तर त्याच्यातनं असं दिसतं आहे की आपण हे सगळं राजनैतिक पातळीवरती मिटवू शकतो. तर हा फाजील आत्मविश्वास आहे. हो. आणि बांडुंगच्या कॉन्फरन्समध्ये राहुल साहेब, ही इंट्रोड्यूस चायना. हां, येस, फर्स्ट टाइम. अँड द चायनीज वर सो अपसेट. ही कोण आहे आम्हाला इंट्रोड्यूस करणारा? आमची संस्कृती 5000 वर्षापूर्वीची आहे, कोण आहे भारत आम्हाला इंट्रोड्यूस करणारा? तेव्हा माओनं बंदर नायकला सिलॉनमध्ये सांगितला होता की वी हॅव टू टीच इंडिया अ लेसन. ओ. अँड द लेसन दे टॉट अस, जे आजपर्यंत आम्ही विसरलो नाही आणि माफी करू शकलो नाही. थोरातांनी लिहिलं नाही ते, पण मी जेव्हा अभ्यास केला तेव्हा अणुविषयक आपलं अमेरिकेसंदर्भातलं काही धोरण हे माओ आणि चॉईन लाई संदर्भात त्यांना काही वेगळा अविश्वास भारताबद्दल होता, आणि त्यातनं, कारण ते परत गेले, हे आणखी इंटरेस्टिंग आहे. ते खाली आसाम गुवाहाटीपर्यंत आले, म्हटलं असतं तर ते भूभाग तो राखू शकले असते. कधी थोरातांशी ह्या विषयाबद्दल चर्चा झाली की युद्ध होण्याच्या आधीची पार्श्वभूमी अशी काय होती, जे आता तुम्ही माओबद्दल सांगितलं? सर, जनरल साहेबांना एक इंटरेस्टिंग गोष्ट मला एकदा सांगितली की भैया, व्हॉट वॉज देअर ऑब्जेक्टिव्ह? म्हणलं ऑब्जेक्टिव्ह वॉज वॉर. नाही म्हणले, दॅट वॉज नॉट दी ऑब्जेक्टिव्ह. जर त्यांना भारत जिंकायचं असतं तर ते जिंकू शकले असते त्यावेळी. टू टीच अ लेसन येऊ शकले. म्हणजे त्यांचा उद्दिष्ट होता भारताची अर्थव्यवस्थेला तोडायचं. एकदा त्यांचा हमला झाला की जितका पैसा आमचा प्लॅनिंग आणि डेव्हलपमेंटमध्ये जात होता, डायव्हर्टेड टू डिफेन्स. ओके. आणि ही जो इम्बॅलन्स झाला बजेटमध्ये, इट कॉस्ट इंडिया बिकॉज एव्हरीथिंग यू बाय. So he said their thing was to destabilize us economically
टीच अस ए लेसन हु इज द बॉस. आणि परत गेले आणि त्यांना जे प्रदेश पाहिजे होतात ते तिथनं हल्ले नाही. तिबेटच्या वरचा तिथनं हल्ले नाही. आणि ज्यांना जो प्रदेश नको होता ते सोडले गेले. बट बाय दॅट टाइम दे हॅड डन द डॅमेज टू इंडिया. यशवंत थोरात हे स्वतः अर्थतज्ञ आहेत. इतिहासविषयक त्यांचं आकलन फारच उत्तुंग आहे. आणि त्यामुळं पहिल्यांदा एक अशी मांडणी त्यांनी केली आहे. अर्थात वडिलांच्या बरोबर त्यांचे झालेले संवाद हे फार महत्त्वपूर्ण ठरलेत. आणि त्यामुळं पहिल्यांदा एक सरळ आकलन दिसतं आहे आपल्याला की चीन गुवाहाटीपर्यंत आला आणि तिथून परत का गेला ह्याबद्दल जे वेगवेगळे निष्कर्ष अंदाज बांधले जातात त्याबद्दल उत्तम असं मला पहिल्यांदा विश्लेषण दिसलं. कारण नंतरची मला वाटतं 84ला चीन तशी खुली अर्थव्यवस्था झाली आणि नंतर ते फारच वेगाने पुढे गेले. अजूनही आपण तिथे त्यांना गाठू नाही शकलेलं. पण ह्या सगळ्यात थोरातांचं कृष्ण मेननबद्दलचं आकलन काय होतं? कारण तसा इंटेलिजन्स मनुष्य असं त्यांचंही आत्मचरित्र काय होतं राहुल मी सांगू शकत नाही. पण त्यानं पंतप्रधानांना काय उत्तर दिलं होतं मी सांगू शकतो. गो अहेड सर. तर पंतप्रधानाने एकदा त्यांना विचारला, थोरात वाय कांट यू गेट अलॉंग विथ कृष्णा मेनन. तर ते म्हणले, प्राईम मिनिस्टर, टू गेट अलॉंग विथ समबडी वन ऑफ 3 कंडिशन्स शुड बी सॅटिस्फाईड. तुम्ही त्या माणसाचा आदर तरी केलं पाहिजे, किंवा त्याच्यावर प्रेम तरी केलं पाहिजे, किंवा त्याला भ्यायला तरी पाहिजे. ही 3 गोष्टी आम्हाला लागू नव्हत्या. हे त्यांचं उत्तर आहे, माझा नाही. पण कौल सारखा मनुष्य कठीण परिस्थिती निर्माण झाल्यानंतर दिल्लीत पळून येऊन बसतो. साहेब, कौलनं कधीही कॉम्बॅट पाहिला नाही, कधीही युद्ध पाहिला नाही. तो आर्मी सप्लाय कोर मधला ऑफिसर. आणि माझी जी लहानपणची आठवण आहे दिल्लीची ती आहे कौल ड्रामा ऑर्गनाईज करायचं आर्मीच्या. खरोखरच नाटक बसवायचं, म्हणजे खोटं बोलत नाही मी. ड्रामा नाटक बसवायचं. आणि पण त्याचे पॉझिटिव्ह हे होते, ही हॅड लॉट ऑफ एनर्जी आणि ही वॉज क्लोज टू द करेक्ट पीपल. आय थिंक ही वॉज अ काश्मीरी पंडित, इफ आय एम करेक्ट. येस, ही वॉज क्लोज टू द करेक्ट. पंतप्रधान हे पण काश्मीरी पंडित आहे. पण मिलिटरीली ही वॉज झिरो. मला वाटतं या विषयावरती एक शेवटचं आकलन आपण करू आणि नंतर मग मला यशस्वी थोरात त्यांच्याबद्दल समजून घ्यायचं आहे. चीनबरोबर आपलं हा जो संघर्ष झाला त्यात माझं वैयक्तिक असं मत आहे की तो टाळता आला असता अधिक चांगल्या पद्धतीनं आपण जर परिस्थिती हाताळली असती तर. पूर्व आणि नंतरची पण तुम्ही जे नंतरचं विश्लेषण केलं त्याच्याबद्दल खरं तर बोलता येईल. पण यशस्वी थोरातांचं आकलन काय होतं की लष्करी दृष्ट्या आणि तुम्ही ज्याचं विश्लेषण चीनबरोबरच्या ह्या संघर्षानंतर दीर्घकालीन परिणाम काय झाले? साहेब, जनरल साहेब बऱ्याच वेळी जनरल साहेब पटेलांचे फार जवळचे होते, हे मी तुम्हाला आत्ता सांगतो. कारण त्या स्वतंत्र काळामध्ये जेव्हा दिल्ली पेटत होती तेव्हा ही वॉज दिल्ली एरिया कमांडर अँड ही केम इन क्लोज कॉन्टॅक्ट विथ सरदार पटेल. अँड सरदार पटेल हॅड कन्सल्टेड हिम ऑन द लेटर विच ही रोट. अँड ही त्यांचं असं म्हणणं होतं की चीन लॉंग टर्ममध्ये आम्ही ट्रस्ट करू शकत नाही. फाईन. ही वॉज व्हेरी क्लिअर ऑन दिस. आणि ही हॅड सीन चायना इन कोरिया. म्हणजे त्यांना चायनाचा अनुभव नुसतं ईस्टर्न कमांडमध्ये आला नाही, त्यांचा चायनाचा अनुभव कोरियामधनं सुरू झाला. आणि ते नेहमी सांगायचं, ह्यांच्यावर विश्वास करणं मूर्खपणा आहे. And he always saw China as not a threat, but somebody about whom we should be very careful. Fine. आणि ते म्हणायचे कधी कधी, it is easier to understand the Pakistanis than to understand the Chinese. की चीनी लोकांना समजणं फार अवघड आहे. Fine. कारण कुठल्याही परिषदेत they will not show their hand. हात दाखवत नाहीत कधी.
माझी मराठी प्रेक्षकांना पुन्हा विनंती, हे इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये उपलब्ध आहे आणि मला आनंद आहे की आमच्या या मुलाखतीनंतर पुस्तकांची विक्री खूप वेगाने होते. ह्या पुस्तकाचं मी जाणीवपूर्वक तुम्हाला ह्यासाठी तुमच्या संग्रहात ठेवा म्हणतो आहे की भारताच्या म्हणजे पहिल्या जागतिक महायुद्धाच्या नंतरची परिस्थिती, एका मराठी लष्करी अधिकाऱ्यानं गाजवलेलं शौर्य, त्यांच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या घडामोडी आणि सर्वात महत्त्वाचा भाग जो मी आत्ता सांगितला आणि महत्त्वाचं म्हणजे यशवंतरावांच्या महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदी येण्यानंतरचा सुद्धा काही प्रमाणामध्ये अंश तुम्हाला इथे कमीत कमी तुमच्या विचाराला दिशा मिळेल असा तरी याच्यामध्ये आहे. आपण जर आता जनरल थोरातांच्या बरोबरच तेव्हाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडीकडे बघू. जी. जनरल थोरात हे तसे ब्रिटिश आर्मीचे सैनिक, जी, पहिल्या महायुद्धात लढलेत, दुसऱ्या महायुद्धात माफ करा, जपानबरोबर त्यांचा संघर्ष आहे. जी. एक मला कुणीतरी आठवण सांगितली की शाहू महाराजांना जी जनरल थोरातांचं 10वीतलं यश फारच भावलं. हे खरं आहे का साहेब? आजोबांचा. ओक फाईन. आजोबांचा. बरोबर. आजोबा कोल्हापूर संस्थानाचे पहिले बहुजन समाजातले मराठा होते ज्यानं मॅट्रिक्युलेशन केलं. त्यांचं हे ऐकून शाहू महाराजांना त्यांना बोलावलं. पुढं काय करायचं आहे? तर म्हणले शेती. का? पुढं शिकणार नाही का? तर म्हणले कोल्हापुरात राहण्याची ताकद नाही. म्हणले मला फ्रीशिप देण्याची सवय नाही, पण मी तुझ्यासाठी एक हॉस्टेल बांधतो. तुझ्यासारखी मुलं तिथे येऊन राहावेत, अभ्यास करावे आणि पुढं जावे. सो शाहू मराठा बोर्डिंग जे कोल्हापूरचं आहे त्याचे पहिले विद्यार्थी माझे आजोबा, की ज्यानंतर कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य. जी. देन ही जॉईंट, मग देन ही बिकेम द फर्स्ट मराठा टू डू MSc, डॉक्टरेट वगैरे वगैरे. मग महाराजांच्याकडे आले नोकरीला. महाराज म्हणले, पाटील यू आर टू स्ट्रेट ए मॅन, तुम्ही इथं टिकणार नाही. तुम्ही ॲग्रिकल्चर सर्व्हिसमध्ये जावा. मग ते इम्पिरियल ॲग्रिकल्चर सर्व्हिसमध्ये गेले, बॉम्बे स्टेटचे डायरेक्टर झाले आणि मग पुण्या ॲग्रिकल्चर कॉलेजचे पहिले भारतीय प्रिन्सिपल झाले. वडील नाही, आजोबा. पण तुमच्या कुटुंबात तेव्हा तरी अशी सैनिकाची परंपरा नाही आहे. मला वाटतं तुमचे वडीलच पहिले. म्हणून मला जेव्हा लोक म्हणतात की तुम्ही वडिलांसारखा आर्मीमध्ये का गेला नाही, मी म्हणतोय मी माझ्या आजोबांच्या सारखा ॲग्रिकल्चर इकॉनॉमिस्ट झालो. पण हा ट्रिगरिंग पॉईंट मला वाटतं एक सैनिकाची तुकडी त्यांनी बघितली तेव्हाच आहे. माहीत नाही मला, म्हणजे तुमच्याशी कदाचित. साहेब 1919मध्ये मॉर्ली मिंटो रिफॉर्म झाले आणि मॉर्ली मिंटो रिफॉर्म्समध्ये पहिल्यांदा ब्रिटिश राज्यानं हे मान्य केलं की भारतीयांना ऑफिसर म्हणून घेता येईल. ओके. ते त्यापर्यंत मान्य करायला तयार नव्हते. त्यासाठी त्यानं 5 मुलं निवडले भारतात, त्यातले एक हे. आणि ते कसे निवडले, व्हाईसरॉयचे कडे जेव्हा इंटरव्ह्यूला गेले. इंटरेस्टिंग आहे तो भागच, फार इंटरेस्टिंग आहे. तर व्हाईसरॉय म्हणला, व्हॉट इज युअर नेम? तर ते म्हणले पाटील. हाऊ कॅन पाटील बी अ नेम, सरनेम? इट इज ए टायटल, इट इज ए फंक्शनल टायटल. व्हॉट इज युअर नेम? थोरात. जर तुम्ही बोर्ड बाहेरचा बघितला तर आजोबांचं नाव आहे डॉक्टर PC पाटील आणि त्याच्या खाली आहे थोरात. तर त्यांना पहिला प्रश्न विचारला की थोरात, तुमचे पूर्वज आमच्या विरुद्ध लढले होते ते पन्हाल्याची लढाई वगैरे मध्ये, आणि जर तशी परिस्थिती परत आली तर विल यू फाईट विथ अस? व्हेरी इंटरेस्टिंग. तर म्हणले जी साहेब. तर म्हणले थोरात, तुम्ही दुसरा कुठलाही उत्तर दिला असता तर मी रिजेक्ट केलं असतं. क्या बात आहे. तर ही अशी परिस्थिती झाली. पण जेव्हा ते पहिल्यांदा इंग्लंडला गेले त्यांना पुष्कळ इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स होता. हा साहजिक आहे ना, मराठी मनुष्य बिचारा कोल्हापुरातला जाऊन. सो बट ही वॉज क्वाईट अ डिस्टिंग्विश्ड मॅन इन हिज ओन वे. पण हे मराठ्यांतलं पहिलं काय आंतरधर्मी नाही म्हणणार मी, पण काय म्हणजे पंजाबीबरोबर त्यांचं लग्न, की तेव्हाच ते काय माहिती आहे, जेव्हा ते इंग्लंडवरनं ऑफिसर म्हणून आले त्यांना विचारला कुठली रेजिमेंट तुम्हाला पाहिजे, तर ते म्हणले मराठाच. ओके.
नाही म्हणले मराठा नाही तुम्हाला मिळू शकते, यू हॅव टू टेक सम अदर रेजिमेंट अदर दॅन दी मराठास. ओके. मग त्यावेळी भारतातली सर्वात जुनी रेजिमेंट होती पंजाब, वेस्ट पंजाबची सगळी. सो ही वॉज सेंट टू द पंजाब रेजिमेंट. पंजाब रेजिमेंटमध्ये पाठवलं आणि सरळ त्यांना अफगाणिस्तानमध्ये पाठवलं. त्या पठाणांच्या विरुद्ध युद्ध करून जेव्हा ते परत आले तेव्हा दिल्लीमध्ये कुणीतरी त्यांची ओळख करून दिली एक यंग डॉक्टरशी, जी त्यावेळी आपली MBBS संपत होती. आणि ॲज ही राईट्स इन हिज बुक, जनरल साहेबांना कुठल्याही पानावर आपला इमोशन दाखवलेला नाही ह्या पुस्तकात. एक तो लाईन सोडून की आय फेल इन लव्ह विथ. मला ना मराठी मुलांच्या बाबतीत देखील म्हणले नाही, पण ते एक वाक्य जे बोलले नाही. पण कालच्या तुमच्या भाषणातलं एक वाक्य मला फार इंटरेस्टिंग वाटलं. मी म्हटलं होतं ह्या मुलाखतीत तुम्हाला विचारेन मी, तुम्ही तुमच्या 2 बहिणीबरोबर त्यांचे असलेले संबंध, जे त्यांचा असलेला जिव्हाळा जे तर खूप चांगल्या पद्धतीने सांगितला. पण इतका उच्चतम दर्जाचा लष्करी अधिकारी आहे, त्याला घरात शिस्त अपेक्षित असणार. आय रिअली डोंट नो. एक मुलगा आणि वडील ह्यातलं जे वयाचं एवढं मोठं अंतर 40-44, तुमचे आणि त्यांचे कसे संबंध होते साहेब? फार साहेब एक गोष्ट आपल्याला सांगतो, ही वॉज अ व्हेरी नॉन जनरल लाईक जनरल. ओके. व्हेरी इंटरेस्टिंग. नॉन जनरल लाईक जनरल. आणि खरे जनरल माझी आई होत्या. ते त्यांच्यावरती पण असणार. हा अगदी. घरात 2 नियम असायचे राहुल, एक आईंच्यासाठी आणि दुसरं बाकी सगळ्यांच्यासाठी. इंटरेस्टिंग. तर तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे जेव्हा कोरियासाठी त्यांची निवड झाली तर पंतप्रधानांनी त्यांना बोलवलं की थोरात तुम्ही जाऊन नेतृत्व करा. लंचला घरी आले आणि सहज आईंना म्हणले, आज मला पंडितजीनं बोलवलेला होता, कोरियाला जावा, आत्ता देशात इतकी गरज आहे एक्सपिरियन्स्ड ऑफिसरची, मी काय करणार तिथं जाऊन. मी त्यांना सांगितलं दुसऱ्या कोणाला तरी पाठवा. आईनं जेवण बंद केलं. चावा म्हणली, परत अथ्थानी त्यांना सांगा तुम्ही मान्य करताय म्हणून. पंजाब प्राईड समथिंग लाईक दिस. नाही, सी डॅडी वॉज अ टिपिकल महाराष्ट्रीयन. लोकी जास्त फॉरवर्ड नाही अगदी, बट ही वॉज अ व्हेरी सॉलिड पर्सन, व्हेरी व्हेरी सॉलिड पर्सन. फार कमी बोलायचं. तुमच्या तो तटस्थपणा आहे म्हणून मी हा प्रश्न अवश्य तुम्हाला विचारू शकतो. एक सैनिकी अधिकारी म्हणून त्यांच्या कामगिरीचं तुम्ही कसं मूल्यमापन करता? As a student of history, I would say he was, let me put it to you in a different way. What Manekshaw said about him. वाह. Field Marshal Manekshaw एक वाक्य म्हणलं, त्यांना विचारलं होता, what do you think of General Thorat? He said, General Thorat was our most brilliant military strategist. And more than that, a true patriot. ही माझे वाक्य नाही, माणिकशॉचे वाक्य आहेत. He was a brilliant military strategist and a true patriot. देशाने थोरातांचा योग्य तो वापर केला इन दॅट टर्म्स असं वाटतं तुम्हाला? नाही, कारण लाईक ऑल महाराष्ट्रीयन्स ही सफर्ड फ्रॉम 2 फॉल्ट्स. एक स्वाभिमान आणि एक स्पष्ट बोलण्याची वृत्ती. कधीही गुळगुळीत बोलता आला नाही आयुष्यात. पण तुम्ही तुमच्या वडिलाच्या निवृत्तीनंतरचा जो प्रसंग सांगितला तो मला फार स्ट्रायकिंग वाटला. कुणी त्याला मराठी माणसाची कमजोरी म्हणेल. तुमचे वडील पायऱ्यावरती बसलेले आहेत, खरं निवृत्त झालेत आणि स्वतःच्या शूजला पॉलिश करतायत. तुम्हाला ते आवडलं नाही. पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी ते सांगा. आदल्या दिवशी ते भारताचे सर्वात मोठे कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग होते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठतो तो का बघतो, जनरल साहेब पायरीवर बसलेत, आपले बूट साफ करतात. माझ्या डोळ्यातनं पाणी आला. मी करतो म्हणलो. तर प्रश्नार्थ मला विचारलं, का बेटा? म्हणलो मला नाही आवडत. का आवडत नाही?
तुम्ही बूट पॉलिश करणार. म्हणले हे बघ, आपले बूट पॉलिश करण्यात काही लाज नसते. आपल्या वरिष्ठांची मर्जी मिळवण्यासाठी त्यांचे बूट पॉलिश करण्यात लाज असली पाहिजे, क्या बात. लक्षात ठेव. पण तो आयुष्यभर त्यांनी तो स्वाभिमान जपलेला आहे. कारण यशवंतरावांचा त्यांना फोन आला आहे की तुम्हाला परत पंतप्रधान बोलवत आहे, तेव्हा ते प्रश्न किंवा यशवंतरावांनी त्यांना राज्य लोकसेवा आयोगाचं अध्यक्षपद द्यायचं ठरवलं आहे, तेव्हा ते पहिला प्रश्न यशवंतरावांच्यासाठी विचारतायत की असं करून तुम्ही नाराजगी का ओढून घेताय. मी ही सहज संवेदनशीलता पण त्यांच्यामध्ये. ते महाराष्ट्रात दारूबंदी लागू होती. लाईक ऑल आर्मी ऑफिसर्स, जनरल साहेब ते लागतंच त्यांना घ्यायचं. त्यानं ठरवला की जोपर्यंत मी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनचा चेअरमन आहे आणि स्टेटमध्ये दारूबंदी आहे, आय विल नॉट ड्रिंक. वाह, बरं, क्या बात आहे. त्यांचे एक फार सिनियर मिनिस्टर मित्र होते. दॅट मिनिस्टर लाईक टू हॅव अ ड्रिंक. त्यानं फोन केला, जनरल साहेब मी संध्याकाळी येणार आहे, मी तुम्हाला फक्त सोडा देऊ शकतो, तुम्हाला विस्की घ्यायची असेल आपली घेऊन या. खरोखर चाललेली गोष्ट. ही नायदर सर्व्ड नॉर हॅड. 5 वर्ष नाही. राईट. त्यांना सरकारनं सांगितलं, साहेब आम्ही तुम्हाला हे देतो परमिट. नो, इफ द स्टेट हॅज दिस रूल आय विल नॉट डू इट. फाईन. मुलाखतीतला मला शेवटचा प्रश्न यशवंत थोरात यांना विचारायचा, आणि मी पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगतो की ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला इतक्या रंजक आणि अर्थात तटस्थपणे केलेलं विश्लेषण समजून घ्यायला आवडेल. माझं म्हणणं आहे की तुम्ही मराठी तर संग्रही ठेवाच, पण इंग्रजीमध्ये त्यातला जो प्रवाहीपणा आहे, हे भाषाविषय घेऊ नका, तो प्रवाहीपणा समजून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. मी सेला पासला गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं जी की तिथे आपल्या शत्रू सैनिकांचं जे दफन केलं आहे जी ते इतक्या व्यवस्थित ठेवलेलं आहे. आणि मला ह्या अर्पण पत्रिकेमध्ये त्याचं उत्तर मिळालं, कारण मी तिथल्या सैनिकांना विचारलं होतं आणि ते म्हणाले की जे ह्या अर्पण पत्रिकेत म्हटलेलं आहे की ही अर्पण पत्रिका कुणाला आहे, तर त्यांना आहे की जे आपल्या देश आणि त्यांचे दोघांसाठी. तर हा एक प्रसंग. आणि दुसरा, जपानी एक वरिष्ठ अधिकारी आहे आणि तो ब्रिटिशांच्या नियमामुळं त्याला काय मार्च करायला लागतो, ते मला वाटतं वरिष्ठ दर्जाचं. साहेब हे मी तुम्हाला सांगतो, जी दुसऱ्या महायुद्धानंतर काही वेळांसाठी ते मलायामध्ये पोस्ट झाले होते आणि युद्धकैदी जापानी जे होते त्यांच्या हाताखाली होते. पहिल्या दिवशी परेडवर गेले आणि परेडला बघितलं की एक माणूस पळत येतं आहे. ते वर राहिला, त्याने सल्यूट केला आणि त्याने बघितलं की त्याची फिता ब्रिगेडियर किंवा मेजर जनरलचा होता. त्याने विचारला, वाय डिड यू रन? ही सेड, सर हे सुप्रीम कमांडर माउंटबॅटनचे ऑर्डर्स आहेत. ठीक आहे, पण काय बोलले नाही. तिथून आपल्या बॉसकडे गेले आणि म्हणले, साहेब हे बघा, मी मलायामध्ये सिनियर मोस्ट भारतीय ऑफिसर आहे, माझ्या जवानांना आणि ऑफिसर्सना हे आवडणार नाही. तर ते म्हणले, त्या जपानीने आमच्याशी काय केलं ते तुम्ही विसरलात का? नाही म्हणले, तो युद्ध होता, युद्धामध्ये त्यानेही शिकस्तीनं लढले, आम्हीही लढलो. युद्ध संपल्यानंतर द इंडियन ट्रेडिशन इज नॉट टू ह्युमिलिएट अ एनिमी. वा, गोष्ट संपली. 2 दिवसानंतर तो माणूस चालत आला, सल्यूट केला आणि म्हणला, कर्नल मी आणि माझा देशही कधी विसरणार नाही. संपली गोष्ट. त्यानंतर 53 साली कोरियाला गेले आणि आई गेल्या होत्या टोकियोला. आईंना भेटायला 4 दिवसासाठी त्याने सुट्टी काढली. हॉटेलमध्ये होते आणि जेव्हा ते बाहेर पडले, ही फाउंड होल ट्रॅफिक वॉज ब्रॉट टू अ हॉल्ट. आणि त्यांना समजत नव्हतं की टोकियोसारख्या शहरात हे ट्रॅफिकला का बंद केलं गेले. त्याने आपल्या ADCला सांगितलं, तर चौकशी करा काय आहे. तो जो ऑफिसर होता तो त्यावेळी जपानी आर्मीमध्ये पॉलिटिक्समध्ये डिफेन्स मिनिस्टर होता. वा.
आणि तेव्हा जेव्हा कळाला त्याला की थोरात आलेत, ही जपानींचा दिस वॉज जपान्स वे ऑफ सेईंग थँक्यू टू हिम. ट्रॅफिक इज नेवर ब्रॉट टू अ हॉल्ट, बट ती ब्रॉट इट टू अ हॉल्ट. सर थँक्यू सो मच. आणि मला कधी कधी खंत वाटते, खंत याची की स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडातले नीतिमत्ता, शिस्त आणि समाजाला दिशा देणारी ही जी उत्तुंग व्यक्तिमत्व आहेत ती महाराष्ट्रानं समजून तर घ्यायला हवीतच. पण अशा उत्तुंग व्यक्तिमत्वाचा आपल्या शालेय जीवनापासून एखादा धडा का असू नये पाठ्यपुस्तकामध्ये? एस.एस.पी. थोरात यांचं कर्तृत्व, त्यांचं नीतिमान वागणं आणि ह्या देशाला त्या धोक्याची आधीच जाणीव करून देणं हे आपण समजून घेणं का गरजेचं आहे? कारण ह्या देशामध्ये मराठ्यांनी ह्या देशाला दिशा देण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची कामगिरी स्वातंत्र्याच्या आधी, स्वातंत्र्याच्या नंतर आणि छत्रपती शिवाजी महाराजाच्या कालखंडातनं तर कधीपासून केलेली आहे. त्याचेच वारसदार मला एस.एस.पी. थोरात वाटतात. आणि म्हणून महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की थोरातांचा हा धडा आपल्या एखाद्या पाठ्यपुस्तकामध्ये आणायचा प्रयत्न तुम्ही जरूर केला पाहिजे. कारण आत्ताच्या स्थितीमध्ये समाजाला नीतिमान बनणं, त्या दृष्टीनं विचार करणं हे अशा तर व्यक्तिमत्वातनं घडेल. कॅमेरामन निकेतन माने आणि माझा सहकारी विशाल पुजारीसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, कोल्हापूर.